Hello student, welcome back. In today's session, I will cover three main topics of this chapter. First is factor affecting rate of reaction, second corrosion, third rancidity. In this factor affecting rate of reaction, we will understand some factor which are affect the rate of reaction. म्हणजेच रासायनिक अभिक्रिया घडत असताना काही घटक त्यास कारणीभूत असतात किंवा ते त्याला अफेक्ट करतात किंवा त्याच्यावर परिणाम करतात. त्या घटकांना आपण पहिल्यांदा पाहूया. फर्स्ट ऑफ ऑल वी अंडरस्टँड व्हॉट इज द रेट ऑफ रिॲक्शन. रासायनिक अभिक्रियेचा दर म्हणजेच काय? रासायनिक अभिक्रियेचा दर म्हणजेच द रेट ऑफ रिॲक्शन इज द रेट ॲट विच केमिकल रिॲक्शन इज प्रोसीड. रासायनिक अभिक्रिया ज्या वेळेला घडत असते त्यावेळेला इट इज हाऊ फास्ट ऑर स्लो इज गोइंग ऑन, इट इज द रेट ऑफ दॅट केमिकल रिॲक्शन. रासायनिक अभिक्रिया हळूने घडते आहे की फास्टने घडते आहे हा तिचा रेट असतो. तर वी कॅन ऑब्झर्व दिस पिक्चर. टॉर्टॉइज गो स्लोली बट चाइल्ड गो फास्टर, रन फास्टर. मीन्स the rate of reaction of tortoise is a slow and this boy is a faster. म्हणजे काही यावरून आपण असं समजू शकतो की काही रासायनिक अभिक्रिया ह्या फास्ट घडत असतात किंवा लवकर घडतात. आपल्या डे टू डे लाईफमध्ये असंच होतं आणि काही रासायनिक अभिक्रिया काही गोष्टी हळून घडतात. ओके, बट हाऊ डज अ केमिकल रिॲक्शन ऑकर. रासायनिक अभिक्रिया कशी घडते हे आपण ऑलरेडी अंडरस्टँडिंग केलेली आहे. A chemical reaction is occur when two or more reactant combine together and form a product. दोन किंवा दोनापेक्षा जास्त अभिक्रियाकारके हे एकमेकांसोबत रिॲक्शन करतात आणि नवीन पदार्थ बनवतात. त्यालाच आपण केमिकल रिॲक्शन म्हणतो. दॅट इज इट इन्व्हॉल्व रिॲक्टंट्स अँड प्रॉडक्ट. सी, reaction occur when two or more molecules collide with each other. रिॲक्शन इज ऑकर when two or more molecule collide with each other. दोन किंवा दोनपेक्षा जास्त मॉलिक्यूल म्हणजे जिथं आपण रिॲक्टंट म्हणू शकतो. टू ऑर मोर रिॲक्टंट कोलाइड टुगेदर और रिॲक्ट टुगेदर अँड ऑकर रिॲक्शन. अशा पद्धतीने रासायनिक अभिक्रिया घडत असते. देन इट नीड सम एनर्जी टू रिॲक्शन इज प्रोसीड. रासायनिक अभिक्रिया घडण्यासाठी मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जीची गरज असते. दॅट एनर्जी वी कॉल्ड ॲज अ ॲक्टिवेशन एनर्जी. अशी एनर्जी की रासायनिक अभिक्रियेला स्टार्ट होण्यासाठी किंवा प्रोसीड करण्यासाठी कारणीभूत असते तिलाच आपण ॲक्टिवेशन एनर्जी म्हणतो. म्हणजे जी ऊर्जा की रासायनिक अभिक्रिया त्यामुळे घडत असते. सी, केमिकल रिॲक्शन जनरली प्रोसीड ॲट डिफरंट रेट. रासायनिक अभिक्रिया घडत असताना तिचा रेट तर वेगवेगळा असतोच पण त्याला अफेक्ट करणारे काही घटक असतात. ते घटक म्हणजेच नेचर ऑफ रिॲक्टंट, concentration of reactant, temperature of reactant, catalyst, and also fifth one is particle size of the reactant. Particle size also depend on which the rate of reaction is affected. हे 5 घटक आपल्याला ह्या व्हिडिओज अंडरस्टँडिंग करायचे आहेत. Chemical reaction in general proceed at different rates. Factor affecting the rate of reaction one by one we are understand now. First, concentration of reactant, temperature of reactant, particle size of reactant, presence of catalyst, and fifth one, nature of reactant. Then first to understand concentration of reactant. Concentration in which if the concentration of reactant we increase, जर आपण रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं म्हणजे संहती. if we are take a less concentrated acid then reaction rate is a slow. if we increase the concentration step by step, first we take a 1 molar HCl hydrochloric acid. In second beaker we take a 3 molar hydrochloric acid and in third beaker we take 9 molar concentrated hydrochloric acid. In this practical we going to increase the concentration of hydrochloric acid in the reaction mixture. या रासायनिक अभिक्रियेमध्ये आपण हळूहळूनं
हायड्रोक्लोरिक ॲसिडची संहती वाढवत गेलो तर काय होतं? फर्स्ट बीकरमध्ये हायड्रोक्लोरिकची संहती 1 मोलार आहे, दुसऱ्या बीकरमध्ये 3 मोलार आहे आणि तिसऱ्या बीकरमध्ये 9 मोलार आहे. In third beaker, hydrochloric acid molecules are more in the concentration than first. म्हणजे तिसऱ्या बीकरमध्ये आपण हायड्रोक्लोरिक ॲसिडचे मॉलिक्यूल जास्त घेतलेत. मोर क्राउडेड, देर इज अ रिॲक्शन मिक्सचर. Because of that, if the concentration of reactant is increases, therefore there is a greater chance of the particle collide. म्हणजेच जर हायड्रोक्लोरिक ॲसिडचे रिॲक्टंट मॉलिक्यूल जास्त असतील तर ते जास्त प्रमाणात कोलाईड होतील आणि रिॲक्शन ही फास्ट होण्यास मदत होणार. त्यामुळे that if the concentration of reactant is increased, the rate of reaction increase. म्हणजे आपण जर संहती वाढवली, जास्त कॉन्सन्ट्रेशनचे केमिकल्स जर घेतलेत, संहत केमिकल्स जर घेतलेत तर रिॲक्शनचा दर हा वाढतो. म्हणजे आपली रिॲक्शन ही फास्ट होते. आणि विरल द्रावण जर घेतलं, म्हणजे पाण्याचं मिक्सचर असणारं द्रावण जर आपण घेतलं तर आपली रिॲक्शन ही स्लो होते. means what? That is, we can now conclude that relationship between concentration of reactant and rate of reaction. येथे concentration of reactant if increases, it is directly proportional to the rate of reaction. रासायनिक अभिक्रियेमध्ये जर आपण संहती वाढवली, म्हणजे अधिक कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन जर आपण घेतलं तर अल्टिमेटली आपल्या अभिक्रियेचा दर हा वाढत असतो. दॅट इज, हे जर आपण ग्राफॅटिकली समजण्याचा प्रयत्न केला तर ग्राफ ड्रॉन केला, वी प्लॉट अ ग्राफ इन विच वी कॅन अंडरस्टँड दॅट इफ वी इन्क्रीज द कॉन्सन्ट्रेशन then rate of reaction is also increases, and if we decrease the concentration, rate of reaction is also decreases. When we are plot the graph, we can understand this reaction properly. That is when I will explain you effect of concentration of reactant with this experiment. In this experiment, we take a calcium carbonate with hydrochloric acid. Both the conical flask having a calcium carbonate. दोन्ही कोनिकल फ्लास्कमध्ये आपण मार्बल चिप्समध्ये कॅल्शियम कार्बोनेट घेतलेले आहे. तर स्लोली वी ॲड HCl इन बोथ ऑफ द कोनिकल फ्लास्क. सी, आपण दोन्ही कोनिकल फ्लास्कमध्ये HCl ॲड करतोय. बट डिफरन्स इज दॅट, फरक काय आहे? हेअर वी ॲडिशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड अँड हेअर डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड. म्हणजेच पहिल्या कोनिकल केस 1मध्ये आपण सहत हायड्रोक्लोरिक ॲसिड टाकतोय, म्हणजे स्ट्रॉंग ॲसिडचे प्रमाण जास्त. आणि दुसऱ्या कोनिकल फ्लास्कमध्ये आपण डायल्यूट ॲसिड टाकतोय, म्हणजे जे जलीय द्रावण पाण्यामध्ये ज्याचा आपण मिक्सचर द्रावण बनवलेलं आहे त्या हायड्रोक्लोरिक ॲसिड आपण केस 2मध्ये टाकतोय. देन व्हॉट हॅपन आफ्टर रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन बोथ ऑफ द केसेस. इन फर्स्ट case, concentrated hydrochloric acid we are added, in which when this reaction is complete, there is a formation of product calcium chloride H2O and carbon dioxide gas. We can observe that here in case first, more carbon dioxide gas is formed, but in second, less amount of carbon dioxide gas is formed or evolve. Why this is happen so? Because concentrated hydrochloric acid react more in case first than dilute hydrochloric acid in case second. In case first, number of reactant molecule is high, means number of collision are unlimited. या ठिकाणी केस फर्स्टमध्ये HClचे कॉन्सन्ट्रेशन हे जास्त असल्यामुळं रिॲक्शन ही फास्ट होते आणि अनकंट्रोल्ड कोलिजन होतात. म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिडचे मॉलिक्यूल कॅल्शियम कार्बोनेटसोबत फास्टली रिॲक्ट करतात इन केस फर्स्ट. बट इन केस सेकंड, व्हॉट हॅपन?
In case second, there is number of collision is limited because the molecule which are react in case second hydrochloric acid is less concentrated. ह्या ठिकाणी केस सेकंडमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड आपण डायल्यूट घेतलेलं आहे, म्हणजे पाण्यातील मिक्सचर घेतलेलं आहे, म्हणून त्याची रिॲक्शन रेट हा स्लो आहे. हे आपण समजून घेतलं. कॉन्सन्ट्रेशन विच ऑल्सो इफेक्ट दॅट फॅक्टर ऑन द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. म्हणजे if the concentration is high, the rate of reaction also high. If the concentration is less, the rate of reaction is also less. Our second factor is temperature, म्हणजे तापमान. तापमानाचाही रासायनिक अभिक्रियेवर परिणाम होत असतो. Once a substance is heated, the particle move more quickly and they have a more kinetic energy. पदार्थ जर आपण तापवला असता, रासायनिक अभिक्रियेचे मिक्सचर जर टेम्परेचर जास्त असेल तर मॉलिक्यूल हे हायली रिॲक्टिव्ह होऊन कोलिजन करण्यासाठी योग्य असतात आणि ते मूव्ह करू लागतात एव्हरीवेअर. बट इफ द लो टेम्परेचर मॉलिक्यूल आर नॉट मूव्ह फ्रीली, हेन्स द रेट ऑफ रिॲक्शन इज लेस इन केस ऑफ लो टेम्परेचर अँड हाय इन केस ऑफ हाय टेम्परेचर. तापमानाचा सुद्धा परिणाम रासायनिक अभिक्रियेवर होत असतो. दॅट इज पार्टिकल हॅव्हिंग अ हाय एनर्जी in temperature. If temperature is more, then particle having a less energy. If temperature is less, then the particle collision, often the more of the collision are successful. That means the temperature in which the rate of reaction therefore increases if we increase the temperature. If we plot the graph and understand that the rate temperature is also directly proportional to the rate of reaction. म्हणजेच रासायनिक अभिक्रियेवर डायरेक्ट परिणाम करणारा घटक तापमान असतो. म्हणजेच if we increase the temperature, rate of reaction is also increases. If we decrease the temperature, rate of reaction is also decreases. आपण हे आपल्या डे टू डे लाईफमध्ये असणाऱ्या एक्झाम्पलने समजून घेऊ शकतो. तापमान वाढत असल्यावर रिॲक्शन ही फास्ट होते, अभिक्रिया फास्ट होते, आणि तापमान कमी असल्यावर अभिक्रिया ही स्लो होते किंवा मंदावते. Our next factor is particle size, म्हणजेच अभिक्रियाकारकांचा आकार. अभिक्रियाकारकांच्या आकारावरही रासायनिक अभिक्रियेचा दर ठरत असतो. जसे की स्मॉलर रिॲक्टंट पार्टिकल प्रोव्हाइड अ ग्रेटर सरफेस एरिया विच इन्क्रीज द चान्स फॉर पार्टिकल कोलिजन. सो देअर रिॲक्शन रेट इन्क्रीजेस. म्हणजेच जर रासायनिक अभिक्रियाकारकांचा आकार जर लहान असेल तर त्यांचे रेट ऑफ रिॲक्शन ही वाढून जाते. म्हणजे रासायनिक अभिक्रिया हे फास्ट रिॲक्ट करू शकतात जर स्मॉलर साईजचे पार्टिकल असतील तर. यावरून आपण काय समजलो तर देअरफॉर लार्जर पार्टिकल हॅव स्मॉलर सरफेस एरिया. सरफेस एरिया इज अ स्मॉलर अँड स्मॉलर पार्टिकल हॅव सरफेस एरिया इज अ ग्रेटर. म्हणजे स्मॉल पार्टिकल साईज तर सरफेस एरिया त्यांचा जास्त असतो आणि त्यांची रासायनिक अभिक्रिया ही फास्टली होत असते. आणि लार्जर पार्टिकल असतील तर सरफेस एरिया हा कमी असतो आणि म्हणूनच त्यांची रासायनिक अभिक्रिया ही हळून होत असते किंवा त्यांचा रेट हा स्लो असतो. फ्रॉम दिस वी कॅन अंडरस्टँड दॅट particle size, more the particles are exposed to the other reactant, increase the rate of reaction. रासायनिक अभिक्रियेचा दर वाढण्यास मदत होते जर पार्टिकलचा आकार हा लहान असेल. लहान आकाराचे रिॲक्टंट अभिक्रियाकारके जर असतील तर त्यांची रिॲक्शनचा रेट हा जास्त असणार. आणि जर अभिक्रियाकारकांचा आकार जाड असेल किंवा मोठा असेल देन अल्टिमेटली रेट ऑफ रिॲक्शन इज डिक्रीजेस. नेक्स्ट फॅक्टर आहे आपला कॅटॅलिस्ट. इफेक्ट ऑफ कॅटॅलिस्ट दॅट इज टू द रेट ऑफ रिॲक्शन. रासायनिक अभिक्रियाला अफेक्ट करणारा पुढचा घटक म्हणजे कॅटॅलिस्ट. यामध्ये कॅटॅलिस्ट हा असा पदार्थ असतो, अ सबस्टन्स दॅट अल्टर द रेट ऑफ रिॲक्शन विदाउट इटसेल्फ अंडरगो चेंजेस परमनंट इज कॉल्ड कॅटॅलिस्ट. कॅटॅलिस्ट मीन्स व्हॉट? हा असा पदार्थ असतो विच इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन, इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन बट डू नॉट टेक पार्ट इन द रिॲक्शन. रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही पण रासायनिक अभिक्रियेचा दर
वाढवण्यास मदत करणाऱ्या घटकास आपण कॅटॅलिस्ट असे म्हणत असतो. व्हॉट इज द इम्पॉर्टंट ऑफ कॅटॅलिस्ट इन द रिॲक्शन? रासायनिक अभिक्रियेमध्ये उत्प्रेरकांचं काय काम आहे? उत्प्रेरक, कॅटॅलिस्ट म्हणजेच आपण त्यांना म्हटलं जातं उत्प्रेरक. दॅट इज कॅटॅलिस्ट वर्क बाय इन्क्रीज द फ्रिक्वेन्सी ऑफ कोलिजन बिटवीन रिॲक्टंट. अभिक्रियाकारकांमधील कोलिजन वाढवण्यास मदत करते. अँड विच अल्टर द ओरिएंटेशन ऑफ रिॲक्टंट. रिॲक्टंटचे ओरिएंटेशनला बदलण्यास मदत करते. त्यासोबत रिड्युसिंग इंट्रामॉलिक्युलर बॉन्डिंग विदिन रिॲक्टंट मॉलिक्यूल. रिॲक्टंट मॉलिक्यूलच्या बॉन्डिंगमध्ये ब्रेकिंग करण्यास पण मदत करते. आणि त्यासोबत डोनेटिंग इलेक्ट्रॉन डेन्सिटी टू द रिॲक्टंट. रिॲक्टंटची इलेक्ट्रॉन डेन्सिटी डोनेटिंग करण्यात पण मदत करते. दिस ऑल वर्क आर डन बाय द कॅटॅलिस्ट विच आर इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन बट डू नॉट टेक पार्ट इन द रिॲक्शन. कॅटॅलिस्टला समजून घेण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. कॅटॅलिस्टचा परिणाम अभिक्रियेवर कसा होतो ते समजून घेण्यासाठी मी तुम्हाला एक रिॲक्शन एक्सप्लेन करते. सी, वी टेक व्हेजिटेबल ऑइल प्लस ॲडिशन ऑफ हायड्रोजन गॅस. अंडर सेंट्रल रिॲक्शन कंडिशन वी गॉट घी. या अभिक्रियेत काय होतं तर आपण व्हेजिटेबल ऑइल घेतलं आणि हायड्रोजन गॅस त्याच्यात बबल केला असता आपल्याला घी मिळते. पण ही अभिक्रिया घडायला खूप वेळ लागतो विदाऊट कॅटॅलिस्ट. जर आपण याच्यात कॅटॅलिस्ट म्हणजे एक एक्स्ट्राचा पदार्थ जो ह्या अभिक्रियाला फास्ट करतो. रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस बट डू नॉट टेक पार्ट इन द रिॲक्शन. ऑइलमध्ये हायड्रोजन गॅस टाकला असता घी मिळते, पण ह्या अभिक्रियेला फास्ट करण्यासाठी त्याच्यात आपण ॲड करतो निकेल कॅटॅलिस्ट at 60 degree Celsius temperature. At this temperature, the reaction going on faster in presence of this nickel catalyst and we obtain ghee in fast rate of reaction. This is the important of catalyst, student. Understand this. Catalysis increase the rate of reaction. Not present in the ghee, but it increase the rate of reaction. Now student, we are going to understand a corrosion. What is mean by corrosion? Corrosion म्हणजेच काय तर corrosion is the chemical process happening in the nature when a metal is exposed to moisture, air, water, acid for some time. That time the layer of oxide is formed which weaken the metal, hence metal side to be corrode and this whole process is called as corrosion. या पूर्ण प्रक्रियेला corrosion म्हटलं जातं. ही प्रक्रिया म्हणजेच काय यात when any metal कोणताही धातू जो हवा, पाणी, ॲसिड किंवा मॉइश्चरमध्ये त्याला ओपन स्पेसमध्ये ठेवला असता त्यावर एक ऑक्साईडची लेअर बनून जाते. अ लेअर ऑफ ऑक्साईड विच आर फॉर्मेड ऑन द मेटल अँड विच विकन द मेटल. आणि ती लेअर जी आहे ती त्या मेटलला विकन बनवते, विकन. अँड बिकॉज ऑफ दॅट द मेटल इज वी कॉल्ड ॲज अ करोडेड. यालाच आपण करोजन किंवा गंज लागला असे म्हणत असतो. यामुळं धातूचा अपक्षय होतो, म्हणजे धातू हा खराब होतो आणि तो सडू लागतो, गंजू लागतो. यालाच आपण म्हणत असतो करोजन. समोर दिलेल्या प्रयोगाने आपण समजून घेऊ की पदार्थ कसा करोडेड होतो किंवा त्याच्यावर करोजन कसे जमते. वी नीड सम ॲपरेटस. 4 टेस्ट ट्यूब, 4 स्मॉल आयरन नेल अँड रबर कॉर्क. आपल्याला 4 टेस्ट ट्यूब लागतील, 1 2 3 4 अँड 1 रबर कॉर्क अँड आयरन नेल वी ऑल्सो नीड. अँड वी देन कॅरीड आउट दिस एक्सपेरिमेंट. इन फर्स्ट टेस्ट ट्यूब वी टेक ऑइल लेअर ऑन अ बॉइल्ड वॉटर. गरम पाण्यात आपण एक तेलाचा लेअर दिला आहे आणि त्यामध्ये एक आयरन नेल टाकला आहे. सेकंड टेस्ट ट्यूब वी टेक सॉल्ट सोल्युशन अँड आयरन नेल. दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये आपण मिठाचे द्रावण आणि खिळा टाकला आहे. अँड थर्ड टेस्ट ट्यूब ओनली एअर प्रेझेंट इनसाइड विथ द आयरन नेल. आयरन नेल रिकाम्या टेस्ट ट्यूबमध्ये टाकला आहे. अँड फोर्थ एअर अँड अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड. कॅल्शियम क्लोराईडच्या
पावडरसोबत आपण आयरन नेलला ॲड केला आहे आणि सोबत रबर कॉर्क पण लावला आहे. अँड वेन दिस एक्सपेरिमेंट वी आर डू ॲट अवर होम ऑल्सो. आफ्टर few days when we are observed these 4 test tube, त्यानंतर जेव्हा आपण या काही दिवसांनी या 4ही टेस्ट ट्यूबचे ऑब्झर्वेशन केल्यावर आपल्याला असे आढळले की काही टेस्ट ट्यूबमध्ये आयरन नेल रस्ट झाला आहे आणि काही टेस्ट ट्यूबमध्ये आयरन नेल रस्ट झाला नाही. म्हणजेच ऑइल लेअर ऑन बॉइल्ड वॉटर टेस्ट ट्यूब फर्स्ट अँड फोर्थ टेस्ट ट्यूब द आयरन नेल नॉट रस्टेड. चौथ्या टेस्ट ट्यूबमध्ये आयरन नेल रस्ट झाला नाही. त्याच्या थोड्या कमी प्रमाणात पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये सुद्धा आयरन नेल रस्ट नाही झाला. बट इन सॉल्ट सोल्युशन आयरन नेल रस्टेड मोर दॅन इन एअर. सॉल्ट सोल्युशन आणि एअर ह्या दोन म्हणजे सेकंड अँड थर्ड टेस्ट ट्यूबमध्ये आपला लोखंडी खिळा हा जास्त प्रमाणात गंजलेला आहे. यावरनं आपल्याला कळतं की रासायनिक अभिक्रिया ह्या घडण्यासाठी काही कंडिशन बाहेरच्या सर्टन होत असतात. त्यामुळं रासायनिक अभिक्रिया कधी फास्ट तर कधी स्लो होतात. मग गंजणे म्हणजेच काय? बाहेरच्या ॲटमॉस्फिअरमध्ये काही गोष्टी असतात त्यामुळं लोखंडी पदार्थ किंवा मेटॅलिक ऑब्जेक्ट रस्ट होतात किंवा करोडेड होतात. Such a way that when metal exposed to moisture, air, water and acid, the metallic object are corroded. म्हणजे अशा पद्धतीने धातूचे पदार्थ हे गंजतात, रस्ट होतात, खराब होतात मॉइश्चर, एअर आणि वॉटर आणि ॲसिडच्या सानिध्यात आल्यावर, आणि त्यामुळे त्यांच्यावर ऑक्साईडचा लेअर बनतो आणि त्यांच्यावर अशा पद्धतीने थर आपल्याला जमा झालेला दिसतो. देन our last topic of this chapter is rancidity. Rancidity म्हणजेच काय? The oxidation of fats and oil containing food when exposed to air is known as rancidity. Rancidity म्हणजेच पदार्थाचा आंबट व कुपट वास येणे. पदार्थ रॅन्साइड का होतात? अन्न पदार्थ किंवा मग फॅट्स आणि ऑइल कंटेनिंग पदार्थ. दॅट इज ऑक्सिडेशन ऑफ फॅट्स अँड ऑइल कंटेनिंग फूड विच आर एक्सपोज टू एअर फॉर लॉंग टाईम. पदार्थांना जेव्हा ते तळलेले किंवा स्टोअर केलेले पदार्थ आपण जास्तीत जास्त काळ जर साठवून ठेवले, कुक केलेले पदार्थ जर साठवून ठेवले हवेमध्ये, तर ऑक्सिडेशन इज ऑकर इन द फॅट्स अँड ऑइल कंटेनिंग फूड. त्या अन्नपदार्थात असणारं तेल आणि तुपकट पदार्थांचे ऑक्सिडेशन होते. म्हणजे ते ऑक्सिजनसोबत ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजनसोबत कंबाईन होतात आणि ते रॅन्साइड होतात. म्हणजे त्यांचा आंबट कुबट असा स्मेल येतो. इट लीड्स बॅड स्मेल अँड बॅड टेस्ट ऑफ द फूड. त्यामुळं आपले अन्नपदार्थांना चव खराब होते आणि त्यांचा फाऊल किंवा त्यांची ऑर्डर ही खराब होते. म्हणजे त्यांचा स्मेल हा आपल्याला घाणेरडा यायला लागतो. ह्या पद्धतीने अन्नपदार्थ हे रॅन्साइड होतात. बट इट इज नॉट हॅपन इन केस ऑफ पॅकेट फूड. आपण जेव्हा पॅकेट फूड घेतो 2-3 मंथने ते आपण ओपन करून खातो, त्यावेळेला ते रॅन्सिड नाही होत. म्हणजेच ते टेस्ट किंवा चवीला वाईट किंवा खराब नाही लागत. वाय दिस इज हॅपन सो? बिकॉज सम preservatives are added inside the packet food also, and when the chips packet are packed at that time, nitrogen gas is also used to pack it. पॅकेट करत असताना त्यामध्ये नायट्रोजन गॅस हा टाकला जातो विच प्रिव्हेंट द रॅन्सिडिटी ऑफ फूड मटेरियल. म्हणजेच तळलेल्या पदार्थांची रॅन्सिडिटी ही थांबवण्यासाठी त्यातला नायट्रोजन गॅस हा मदत करत असतो. यालाच आपण अशा पद्धतीने रॅन्सिडिटी हा टॉपिक इथे संपलेला आहे. टू स्टॉप द रॅन्सिडिटी ऑफ द फूड मटेरियल. रॅन्सिडिटी जर आपल्याला थांबवायची असेल किंवा कमी करायची असेल तर काय केलं पाहिजे? देन वी शूड ॲड अँटीऑक्सिडंट्स इन इट. अँटीऑक्सिडंट we add into the food material which prevent the rancidity of food material, and also store the food material in an airtight container. Okay, such a way that we can stop the rancidity of food material. In this way
Our chemical reaction and equation chapter is ended now. For further some queries, you can type the question in our WhatsApp group. ह्या धड्याशी संबंधित रासायनिक अभिक्रिया आणि इक्वेशन ह्या धड्याशी संबंधित जर कोणाला काही क्वेश्चन अराईज झाले असतील तर त्यांनी आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला प्रश्न विचारू शकतात.